अर्जू ए ओरडायला काय झालं? सॉरी 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 तुझ्या रियाजात व्यत्यय आणला का मी? ए काय गं रियाज बियाज बरोबर हे काय रे कशाला ओरडतोय सकाळी सकाळी? हो का? हे मेघाना जाऊ दे, अर्जूला गिफ्ट नकोय. थांब 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 थांब, गिफ्ट दे. हो का? आता चालणार आहे का मी ओरडलेलं? हो दुपटीने ओरड रे, पण आधी गिफ्ट दे. हा थांब जरा. येस तुझ्यासाठी. वा पॅकिंग तर सॉलिड आहे ना? काय हे? अरे सॉरी नाही का तुझ्यात? अरे ते अरे नकोय का? होय होय दुपट्टा आणला यार. हे वाव. अहो तुम्हाला मिक्स अँड मॅच साठी हवा होता ना असा दुपट्टा, मग काल गेलो होतो थोडं शॉपिंग करायला, तर दिसला आणला. तुम्हाला आवडला ना? हो खूप आवडला. माझ्या ना रेड आणि ब्लॅक ड्रेसवर परफेक्ट मॅचिंग आहे. बर थँक्यू भाऊराया. धन्यवाद वहिनी. होय हे थँक्यूने काम भागणार नाही. इथे बार्टर सिस्टम आहे. याच्या बदल्यात मला काय देणार आहेस ते सांग. ढेर सारी ममता मेरे भैया. परत दे दुपट्टा परत दे. हा उत्तप्पा केलाय मी. उत्तप्पा नकोय मला, दुपट्टा हवाय. दे चल. शी. इतका वाईट जोक तर माझी मयू सुद्धा मारत नाही. तुझी मयू जोक नाही मारत, पण तिने मला इन्फॉर्मेशन दिली. कसली? हेच की तू उत्तप्पा केलायस, तो खाण्यासाठीच तर मी आलोय ना. ओ तो 2 प्लेट उत्तप्पा विथ झणझणीत चटनी और कड़कड़ीत कॉफी. जाओ जल्दी लेके आओ. आंटी. काय रे एकदम शॉपिंग वगैरे? अरे नाही, मी हैदराबादला चाललो ना 2 दिवसांसाठी. लवकर काम झालं तर रात्रीच परत येईन. थोडं पर्सनल शॉपिंग करायचं होतं, हार्ड डिस्क वगैरे घ्यायची होती, म्हणून म्हटलं चला. आदित्य बरं झालं तू आलास. ते तुझ्याशी थोडं बोलायचं होतच. बोल ना. चित्राच्या बाबतीत मनोजला इतकं मोकळं सोडून चालणार नाहीये. आपण एकदा जाऊया त्याच्या घरी. काय आहे तो इतका तिरपांगडा आहे, उद्या अण्णा काकांना फोन करून सांगायला मागे पुढे बघणार नाही. हो यार, हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. तुला काय वाटतं जाऊया ना आपण एकदा? बघूया. ईश काय रे? काय झालं? काय कसलं काय? तेच विचारतोय मी सगळे. गेली 2-3 दिवस बघतोय तू जरा टेन्शन मध्ये दिसतोयस. काही प्रॉब्लेम आहे? नाही रे, कसलं टेन्शन? काही नाही. कमवणार सतीश, मला सांगायला काय हरकत आहे? सांग ना काय प्रॉब्लेम आहे. हे बघ, तुला असं बघायची सवय नाही रे. अरे नाही बाबा, कसली टेन्शन नाही. मी असाच इथे येऊन बसलो होतो. लहानच मोठे झालो आपण एकत्र. एकमेकांची नस आणि नस ओळखतो आपण. काय झालंय? तुझ्या शेअर मार्केटमध्ये काही वर खाली झाले? नाही बाबा, काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन. अरे बापरे. चल चल, तुला निघायचं असेल ना, संध्याकाळी भेटू रे. तुझं उत्तर न देणं हेच उत्तर आहे सतीश. काय रे आम्ही? नाही ग, बाहेर सतीश भेटला आता. अंगणात बसला होता मान खाली घालून विचार करत. कसला तरी ना चिंतेत वाटला मला. हो अगं मी बाजूला जाऊन उभा राहिलो तर त्याला कळलं नाही. त्यामुळे मला जास्त जाणवलं की तो नक्कीच चिंतेमध्ये आहे.
म्हणजे माणूस बघ एकटा असताना आपल्या भावना लपवत नाही कधी. नाही नाही, पण मग तू विचारलंस का त्याला? विचारलं ना, स्पष्ट विचारलं. विजय मला ना कसला तरी फायनान्शियल प्रॉब्लेम वाटला. चेहरा बघून? कमॉन विजय, तेवढं कळतं आता. पण मग तू त्याला डायरेक्ट असं विचारलंस? डायरेक्ट म्हणजे मी विचारलं की शेअर मार्केटमध्ये काही वर खाली झालंय का. तो नाहीच म्हणाला असेल. विषय बदलला त्याने सफाईने. हे पण एरवी जाणवलं नाही रे अजिबात. म्हणजे होळी वेळेला सुद्धा किती आनंदात वाटला तो. तेच तर म्हणतोय मी, एकटाच होता तो आणि अशा कल्पनेमध्ये होता की त्याला कोणी बघत नाही, म्हणून जाणवलं मला. मग आता मी बोलू का अर्चूशी? बेटर. पण अर्चूलाही त्यांनी सांगितलं की नाही शंकाच आहे. पण मला असं वाटतं की तू अर्चूशी बोल, तिला सांग की मला असं वाटतंय. चालेल, मी बोलते अर्चूशी. म्हणजे जरा आधी अंदाज घेते आणि मग बोलते. असं नको व्हायला की मी तिच्याशी बोलले आणि ती त्याच्यावर चिडली. अर्चू, तुझ्यासाठी टोमॅटो ऑमलेट आणले, करून घे. वाव, थँक्यू. आणि सॉरी का? अगं मी नुकतंच खाल्लंय त्यामुळे मला भूक नाहीये, पण तू ठेव, मी नंतर खाईन. चालतंय ग, तुला खाऊन टाक. विजया, अगं काय? बरं ठीक आहे, कुठे ठेव? इथे ठेव. हा, ठेव ठेव. सतीश गेला वाटतं. हो का ग, काही काम होतं तुझं? नाही, काही काम असं नाही. काय ग? काही नाही ग, सहजच विचारलं. विजया, काय? अमितला सतीश जरा डिस्टर्ब वाटतोय. खाली मान घालून विचार करत होता, तर अमितला तो जरा अपसेट वाटला. म्हणून अमितने त्याला डायरेक्ट विचारलं की काय झालंय. तर सतीशने विषयच बदलला. म्हणजे अमितचं असं म्हणणं आहे. तर अमित मला म्हणाला की तू जा आणि अर्चूशी बोल आणि अर्चूला सांग की अमितला असं असं वाटतंय. तुला काही जाणवलंय का, म्हणजे सतीश अपसेट आहे वगैरे? नाही ग, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं काहीच नाहीये. पण बरं झालं सांगितलंस, मी ना आता लक्ष ठेवे. ए अर्चू, तुला वाईट नाही वाटलं ना ग मी अगदी डायरेक्ट येऊन विचारलं तुला? विजया, वेडी आहेस का तू? असं काहीच नाही झालं. पण ना आता माझ्या डोक्यात वेगळेच विचार यायला लागले. कसले? अगं म्हणजे तुम्हाला एकदाच सतीशला बघून हे सगळं लक्षात आलं आणि मी त्याची बायको आहे तरी माझ्या लक्षात नाही आलं. म्हणजे काय आता माझं लक्ष नाहीये का ग त्याच्याकडे? तसं नाहीये गारचू. कधी कधी काय होतं की रुटीन झालं ना की नवरा बायको एकमेकांना गृहीत धरायला लागतात. तसं झालं असेल तुझं. करेक्ट, तसंच झालं असेल. पण बरं झालं तुम्हाला सांगितलंस, मी आता लक्ष ठेवे. बरं अर्चू, लक्ष ठेवेन म्हणजे अगदी प्रश्नांचा भडीमार नको करूस हा त्याच्यावर. म्हणजे कदाचित अगं अमितला जे वाटलं तसं नसेल सुद्धा ना. म्हणजे काय होतं की आपलं एखाद्या माणसावर प्रेम असेल आणि तो जर जरा जरी गप्प बसला तरी आपल्याला असं वाटत राहतं ना की बापरे ह्याला काही झालंय का. तसं झालं असेल अमितचं. म्हणजे मुळात तसं काही नसेलच. त्यामुळे अगदी खूप त्याचं डोकं नको खाऊ सतीशचं. विजया, अगं आता कन्फ्यूज नको करूस ग तू. आधीच एक तर मला गिल्टी वाटतंय. आता तू म्हणतेस की हे अति प्रेमापोटी असं झालं असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. म्हणजे आता काय माझं प्रेम पण नाहीये का माझ्या नवऱ्यावर? अर्चू, नको त्या ठिकाणी तुझं लॉजिक कसं लागतं ग बरोबर. हे बघ मला फक्त एवढंच म्हणायचंय की कदाचित तसं काही नसेल सुद्धा. होती ती चांगली नोकरी सोडावी लागली मनोजमुळे आणि आता सगळा खर्च उगीच तुमच्या अंगावर पडतो. गावी गेले तर आई अण्णांना त्रास होईल.
मेघना, आता माझ्या समोर एकच मार्ग आहे. एक चांगलीशी नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि राहण्याची कुठेतरी स्वतंत्र व्यवस्था बघणं. चित्रा, तू पुन्हा तोच विषय काढलास. मी म्हणाले ना तुला, एकदम टोक नको काढतोस. तू असं बोलतेस जणू काही तू आणि मनोज पुन्हा एकत्र येण्याची काही शक्यताच नाहीये. ज्या परिस्थितीत मला त्या घरातून बाहेर पडावं लागलंय, त्यावरून आम्ही दोघं पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमीच दिसते मला. मनोजने आमच्या नात्याला पूर्ण विराम दिलाय असंच वाटतं मला. खरंच मी चूक केलीये मनोजची लग्न करून. लग्नानंतर दोन व्यक्तींना 24 तास एकत्र राहताना जुळवून घ्यावं लागतं अगं. हट्टीपणा आणि उतावीळ होणं दोन्ही नाही चालत. तुमच्यात भांडणं झाली नसतील म्हणून तू असं बोलते. भांडणं आणि गैरसमज नाहीत असं नातच नाही. आम्ही दोघे सुद्धा भांडतो, वाद घालतो. आमच्यात पण इश्यूज असतात, मतभेद असतात. पण आम्ही ठरवलंय, भांडण अर्धावट सोडायचं नाही. एकमेकांशी बोलायचं आणि मार्ग काढायचा. अय्या, बघ मी विसरलेच. माईंनी ओवा द्यायला सांगितला होता. आलेच हा, लगेच देऊन येते. अगं काय करतेस चित्रा? मेघना, अगं निदान कामात तरी मला मदत करू दे. असू दे ग, दे मी करते. दे मी करते. अगं पण ठीक आहे, तू असा अपराधी वाटून नको घेऊस. अगं मी म्हंटल ना चित्रा, राहू दे मी करते. दे बरं इकडे, राहू दे. अगं मेघना, एवढी फॉर्मॅलिटी कशासाठी? मी म्हंटल ना तुला, तू अजिबात दडपण घेऊ नकोस. पहिल्यासारखी राहा तू या घरात. आणि त्यात काय ग आली फॉर्मॅलिटी? असू दे, करते मी. या, काय म्हणताय? काय नाही. आज मला किती दिवसांनी निवांत अंगणात बसायला मिळते माहितीये. हो खरंच. काय होतं ग, होतच नाही ग. मुलांचा अभ्यास असतो, जेवण खाण असतं, दिवस कसा संपतो ना कळत नाही. साक्षीचं प्रोजेक्ट झालं का हो पूर्ण? झालं बाई एकदाच. मला कधी कधी तर फार गंमत वाटते ग, की म्हणजे बघ ना, अभ्यासक्रम एकच असतो, पण किती वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत शिकत असतात ना मुलं. म्हणजे अगदी शहरातल्या शहरात सुद्धा किती फरक असतो. शहरात आणि गावात तर असणारच असणार फरक. हो खरंय. हे म्हणजे तसा ग्रामीण भागातही आता सगळ्या सुविधा पोहोचल्यात, पण तरी वातावरण आणि संस्कृतीचा फरक पडतोच. हो ग, म्हणजे खूप विचार करायला लागलो ना आपण.
तर हे सगळं फारच गुंतागुंतीचं वाटतं हा आपल्याला. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय आदान प्रदान करतात ना विद्यार्थ्यांचं, तसं महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं करायला पाहिजे. बघा ना, विदर्भातल्या मुलांना कोकणातले समुद्र डोंगर ठाऊक नसतात आणि कोकणातल्या मुलांना विदर्भातली माळरानं ठाऊक नसतात. खरंय का मेघना तू म्हणतेस ते? ते म्हणजे असं झालं तर इंटरेस्टिंग होईल. बोलायला पाहिजे, पण इतर पालकांशी बोलायला पाहिजे, शाळांमधल्या शिक्षकांशी बोलायला पाहिजे. बघूया. ताई तुम्ही घ्या ना इनिशिएटिव्ह, तुम्हाला जमेल. ठीक आहे, बघते. हे बघ तुझे महाराज आले. आज उशीर झाला थोडा. काय म्हणते जाऊ कंपनी? आदित्य प्लीज पिजे नको मारूस. नाही, आणि तुझ्या पिजेवरती तुझी बायको हसेल खळखळून, मी नाही हसेल. अच्छा, पीजे नाही तर मग काय जेपी मारू का म्हणजे हसशील तू? तुला हे मारू? सॉरी 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 सॉरी. मान्य करतो खूपच वाईट होता. बरं ते सगळं सोडा. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका, ते खूप महत्वाचं आहे. मला तुमचे 2 दिवस हवे आणि ते पूर्णपणे मोकळे ठेवायचे. 2 दिवस कशासाठी? ते पाहुणे येणार आहेत, महत्वाचे. पाहुणे? हो. कोण रे आदित्य? ते चायनीज आमचे काही क्लायंट आहेत, ते येणार आहेत. चायनीज? हो, तर त्यांना भारतीय कुटुंब पाहायचंय. मग आमच्या ऑफिसमध्ये सगळे म्हणाले की अरे तुमचं कुटुंब एकदम आयडियल आहे. मी म्हटलं ओके. ए पण मग ते कधी येणार आहेत नक्की? नाही, आणि राहायलाच येणार आहेत का 2 दिवस? तसं असेल ना तर खूप तयारी करायला लागेल आणि मुख्य म्हणजे नीट करायला लागेल सगळं. अरे नाही 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 नाही, हे बघा, एवढं काही करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला अगदी नऊवारी वगैरे नेसून नाही दाखवायची त्यांना जस्ट आजच्या काळातलं, आजच्या जगातलं नॉर्मल कुटुंब पाहायचं. ओके. हे पण फिक्स तारखा सांग ना. हा, फिक्स फिक्स ते फिक्स नाही ना अजून. ते फिक्स झालं की मी उद्या सांगतो तुम्हाला सगळं. ओके. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की 2 दिवस तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं. ओके ओके. ओके. ए पण मग ते आपल्याला सगळी तयारी करायला हवी ग. हो. आणि ताई, हा. आपल्याला काही चायनीज शब्द शिकावे लागतील नाही? हो ग. नाही म्हणजे चायनीज शब्द, चायनीज मेन्यू, ते नूडल बिडल आणि काय काय चाव टाव पाहिजे ना. बरं आदित्य, हा? सायनारा. विजया, ते जॅपनीज मध्ये असतं. अय्या, हो का? हो, चायनीज मध्ये नाही. मला वाटलं चायनीज. ए बरोबर, सायोनाराला चायनीज मध्ये काय म्हणतात? हया. अय्या, अय्या नाही, हया. काही ताप भरतोय हा. चला ताई. चल स्वयंपाक करूया. कार्टून. बरं आदित्य, हय्या. हया. ताई बाग. हया. अरे चित्रा, कधी आलीस? चित्रा, ए चित्रा. काय ग, खूप दिवसांनी भेटतोय ना आपण. तू कशी आहेस? मजेत आहे. काय ग, सुट्टी आहे की काय तुला? ऑफिसला जायचंय ना? ए बाई, सोडू बिडू नकोसा नोकरी. अगं, पुढे मुलं बाळ झाली ना की ठीक आहे, पण हल्ली तर म्हणे बाळणपणासाठी सुद्धा मोठ्याला रजा मिळतात. तेव्हा मुळीच विचार करू नकोस असा. आणि तुला सांगते, बाईच्या हातात पैसा हवाच, स्वतःचा आणि स्वतः कष्टाने कमावलेला. ते वेगळंच असतं ग. नाहीतर आम्ही मेले आयुष्यभर घर एके घर करत बसलो. असंच काही नाही राणे काकू. मेघना नाही का घरीच असते, पण आनंदी आहे ना. हे सगळं खरं आहे ग, पण ते माणसावर अवलंबून असतं. आता मला सांग, बायकोला अर्धांगिणी म्हणतात, हो ना? पण असा नवरा मिळायला लागतो बायकोला अर्धांगिणीसारखी वागणूक देणारा. आणि बायकाही काही कमी नसतात. तुला सांगते, माझ्या नंदेच्या बाजूला ना एक जोडपं राहत. म्हणजे नवरा बायको ना कुठल्या कारणावरनं कायम भांडत असतात. काय ग, मनोजने गाडी घेतली असं कळलं. योगिनी म्हणाली मला. हो. मज्जा आहे बाबा, आनंद आहे आनंद आहे.
खरंच चित्रा खूप योग्य जोडीदार शोधलास हा तू. बरं हे बघ, काजू घेऊन आले माईंना द्यायला, ते देऊन येते आधी. तू काय मनोजची वाट बघत बसलीस वाटतं. येणार असेल ना न्यायला. चल मी आले. मेघना, हा ती अशी काय केलीस इस्त्री? का काय झालं? तू केलीस का इस्त्री? सॉरी सॉरी, मी तुला पुन्हा इस्त्री करून देते. नाही नको, राहू दे, मी घालतो दुसरा शर्ट. नाही, मी तुला पुन्हा शर्ट इस्त्री करून देते. तू हाच शर्ट घालून जा. जा तू, मी अमित दादांचा आणि आदित्यचा डबा भरते. हो प्लीज. चल. इस्त्री तू केली नव्हतीस हे पटकन कळलं मला. अरे मी म्हंटल चित्राला नको करूस म्हणून. तिने मला मदत म्हणून केली इस्त्री, पण काय तिने ऐकलंच नाही आणि केली. मेघना, माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. अरे शर्ट जळेल. जळू तुला ऑफिसला जायला लेट होईल. हो दे, कोणीतरी येईल ना आदित्य. येऊ दे ना.